ईद आहे, तर ईद संदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी बघा. महिनाभराच्या उपवासानंतर धाराशिव जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. दर्गा मैदान आणि ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं सामूहिक नमाज अदा केली आहे. यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि पोलीस अधीक्षकांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांना या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हाच जातीय सलोखा कायम आजपर्यंत आपल्या शहरानं जिल्ह्याने टिकवलेला आहे. इथून पुढच्या काळातही हा सलोखा टिकवला तर निश्चितच आपले सगळे मिळून आपण चांगली प्रगती करू आणि आपण पुढे जाऊ आणि हा जो सलोखा आहे हाच कायम राहावा हीच आजच्या या पवित्र दिवशी प्रार्थना. मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की देशात अनेक आज शक्ती, जातीवाद, धर्मभेद चालू आहे, पण त्याच्यावर मला वाटतंय मानवता हाच सगळ्यात मोठा धर्म आहे आणि माणुसकी एवढं जर माणसानं पाळलं तर मला वाटतंय सगळं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.